कोंडया, तो पिंपळाच्या झाडाजवळ आहे. ओम शिवाय. ओम शिवाय. Namah Shivaya, Om 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 Namah Shivaya. 1834 माघ शुद्ध तृतीया. नेहमीप्रमाणेच दिवस उजाडला, मात्र सूर्याच्या प्रकाशात आज वेगळेच तेज दिसत होते. या तेजोमय प्रकाशात ढाबा गाव उजळून निघालं. पक्षी आनंदात चिवचिवाट करीत होते. वृक्ष शांत तरीही उत्साहित होते. नेहमीपेक्षा विविध रंगी फुले अधिक प्रमाणात फुलली होती. पाऊस नसताना मोर नाचू लागला. सर्वीकडे आनंदाची सूक्ष्म लहर पसरली होती. मात्र धाबा गावातील मल्ल्या स्वामीच्या घरात एकीकडे आनंद तर दुसरीकडे चिंता असे विचित्र वातावरण होते. त्यांच्या घरात नवा पाहुणा येणार होता. मल्ल्या स्वामी अस्वस्थ होते. ते येरझाऱ्या मारित होती. कधी थांबूनच विचारित होती, काय झालं. प्रतीक्षा संपली आणि घरात तेजस्वी बालकाचे आगमन झाले. बाळाचे रडणे ऐकू येतात मल्ल्या स्वामीचा आनंद गगनात मावेना अशी स्थिती झाली. जन्मताच शिवशंकर आणि महादेवाचा आशीर्वाद घेऊन हा बालक जगात आला होता. त्याचे नामकरण झाले आणि नाव ठेवण्यात आले कोंडया. परमहंस संत कोंडया महाराज हे धाब्याचे आराध्य दैवत आहे. महाराज म्हटलं की गावातील असो की आपल्या विदर्भ तेलंगणा या भागातील लोक महाराजांना खूप मानतात, कारण यांची प्रचिती सर्वांना आलेली आहे. जे कोणी भक्त महाराजांना श्रद्धेने आणि मनातून मानतात त्यांना महाराज खरंच प्रचिती देत असतात. असं म्हटलं तरी काही वावगं नाही. जे जे वांछिल ते ते लाभो प्राणी जात. तुम्हाला मनाला जे जे वाटेल ते ते तुम्ही खऱ्या श्रद्धेने भावनेने महाराजांपुढं मांडले, खरंच तुमच्या जीवनाचं कल्याण होईल. असं हे माझ्या अनुभवातून मी बोलत आहे. मी जेव्हा कोषाध्यक्ष या पदाचा चार्ज घेतला त्यानंतर मी ठरवलं की महाराजांची एकही कॅसेट कोणत्याही भक्ताच्या घरी वाजत नाही. त्यासाठी मी एक संकल्प केला की महाराजांची कॅसेट आपण लोकांच्या घराघरात वाजली पाहिजे, महाराजांचं नाव आलं पाहिजे म्हणून संकल्प केला. आणि भस्की गुरुजीच्या माजी कोषाध्यक्ष यांच्या माध्यमातून त्यांनी निर्मितीचा खर्च दिला आणि माझ्या संकल्पनेतून आम्ही भक्ताच्या घराघरात महाराजांचं नाव आलं पाहिजे या संकल्पनेतून आम्ही नाव पोचवत आहोत. दुसरं म्हणजे एक डॉक्युमेंटरीसुद्धा महाराजांची आली पाहिजे. महाराजांचा इतिहास काय आहे ते लोकांसमोर आलं पाहिजे. म्हणजे प्रचार आणि प्रसार, आज सोशल मीडिया हे प्रचार आणि प्रसाराचं खूप मोठं माध्यम आहे. ते माझ्या डोक्यात आलं तर एवढ्या लवकर डॉक्युमेंटरी कोण बनवेल. मी विचार केला असता मला निलेश भाऊ झाडे यांचं नाव लक्षात आलं. मी लगेच त्यांच्याकडे गेलो आणि चर्चा केली की भाऊ आपल्याला आता तर वेळ नाही आहे, डॉक्युमेंटरी बनवायला खूप काही वेळ लागतो, पण आपल्याजवळ जो काही वेळ असेल त्याच्यात चांगल्यात चांगलं कसं बनवता येईल हे तुम्ही विचार करा आणि मला हे सहकार्य करा. आणि निलेश भाऊनी एका शब्दावर मला होकार दिला. जे काही पाठपुरावा लागला त्यांनी केला.
शक्य तितक्या लवकर डॉक्युमेंटरी हे भक्ताच्या समोर आणून महाराजाचा इतिहास, महाराज कुठे कुठे चमत्कार केले, कोणत्या कोणत्या भक्ताला दर्शन दिले, कोणत्या कोणत्या पद्धतीनं महाराजचा जीवन प्रवाह होता, हे लोकांपुढे मांडण्याचा प्रयत्न केला नीरज भाऊंनी. ते करता करता कोणत्याही काही अडचणी आल्या असेल त्या अडचणीला न जुमानता नीरज भाऊंनी हा फक्त 5 ते 6 दिवसात प्रयत्न केलेला आहे. हे सगळं मांडत असताना काही चुका जर झाल्या असेल, होत असतात, कारण माणूस चुकत असतो, काही चुका जर झाल्या असेल ते एक छोटं बाळ म्हणून आम्हाला माफ करावा. पण हा आमचा एक खरा प्रयत्न होता की महाराजांचं जे जीवनचरित्र आहे, जे पुस्तकात आहे, ते डॉक्युमेंटरीच्या माध्यमातून लोकांसमोर आला पाहिजे. तरच आज सोशल मीडियाचा खरा वापर हा महाराजांच्या प्रचार आणि प्रसाराचा होईल, एवढंच बोलतो. आणि समोर जे काही माझ्याकडे जबाबदारी येईल ते परिपूर्ण श्रद्धा आणि सबुरी ठेवून पार पाडण्याचा प्रयत्न करतो, एवढंच बोलतो. थांबतो. जय कोंडया महाराज. असा लळाला गो आता संत चरणाशी रे, असा लळाला गो आता संत चरणाशी रे. थकलेला जीव सारा स्वामी माझ्या धावरे, थकलेला जीव सारा स्वामी माझ्या धावरे. तूच तू तपस्वी व्याघ्रालाही तुझा धाक, असे करुणेचा मेरू वाचावया द्यावी हाक. योगी तूच तू तपस्वी व्याघ्रालाही तुझा धाक, असे करुणेचा मेरू वाचावया द्यावी हाक. दुःख वेदनेचा अंत करावया पावरे, दुःख वेदनेचा अंत करावया पावरे. थकलेला जीव सारा स्वामी माझ्या धावरे, थकलेला जीव सारा स्वामी माझ्या धावरे. शब्द हे प्रमाण सारे संकटात पाय वाटा, तूच दाखवी तो काही ऋतुनी फुलात काटा. शब्द हे प्रमाण सारे संकटात पाय वाटा, तूच दाखवी तो काही ऋतुनी फुलात काटा. सौख्य माळवाया पाठी साधनेचा भाव रे, सौख्य माळवाया पाठी साधनेचा भाव रे. थकलेला जीव सारा स्वामी माझ्या धावरे, थकलेला जीव सारा स्वामी माझ्या धावरे. लीलया करी असा तू नाही दंभ त्याचा कोठे, बेलपत्री शंकराला नित्य कर्म पुण्य मोठे. लीलया करी असा तू नाही दंभ त्याचा कोठे, बेलपत्री शंकराला नित्य कर्म पुण्य मोठे. तुझा स्पर्श होता कांती स्थिरावला घावरे, तुझा स्पर्श होता कांती स्थिरावला घावरे. थकलेला जीव सारा स्वामी माझ्या धावरे,
थकलेला जीव सारा स्वामी माझ्या धावरे असा लढा लागो आता संत चरणाशी रे असा लढा लागो आता संत चरणाशी रे थकलेला जीव सारा स्वामी माझ्या धावरे थकलेला जीव सारा स्वामी माझ्या धावरे कोंडया स्वामी जय जय कोंडया स्वामी कोंडया स्वामी जय जय कोंडया स्वामी कोंडया स्वामी जय जय कोंडया स्वामी जय जय कोंडया स्वामी जय जय कोंडया स्वामी. संसाराचा त्याग करणे वाटते तेवढे सोपे नाही. आपल्या आवडत्या व्यक्तींना काहींचे सोडून जाणे हा निर्णय फारच मोठा असतो. हा कठोर निर्णय कोंड्या महाराजांनी का घेतला? संसाराकडून ते वैरागाकडे का वळले? वयात आल्यानंतर त्यांचा विवाह अंबाला यांच्याशी झाला. त्यांचे मन मात्र संसारात रमेना अशी स्थिती होती. ते पत्नीला मारझीर पडे. याला कंटाळून अंबाला जीवाचे बरं वाईट तर करणार नाही ना ही चिंता कोंडिया स्वामीचे थोरले भाऊ शिवलिंगय्या यांना वाटू लागली. त्याने अंबामाच्या वडिलांना पत्र लिहिलं. पत्रात लिहिलं त्यांनी, या मुलीला घेऊन जा. कोंडिया स्वामीला न विचारता ती घराबाहेर पडली. गावात सर्वत्र अंधार होता. या अंधारात कोंड्या स्वामी यांच्या घरापासून काही अंतरावर बैलबंडी उभी होती. अंबाला त्या बैलबंडीवर बसली आणि माहेरी निघाली. मात्र जाताना तिच्या डोळ्यात अश्रू होते. सकाळी अंबाला दिसली नाही. कोंड्या स्वामी बेचैन झाले. शिवलिंगय्यांनी जे घडलं ते कोंड्या स्वामींना सांगितलं. कोंड्या स्वामींनी म्हटलं की मी अंबाला आता परत घेऊन येणार. ते शिंदे व्हायला गेले. मात्र अंबाने येण्यास नकार दिला. स्वामींसाठी हा मोठा धक्का होता. त्यांच्यापुढे प्रश्न उभा राहिला, आता पुढे काय? त्यांनी ठरवले पुढील आयुष्य शिवचरणी वाहून टाकायचे. कधी घनदाट जंगलातून कधी डोंगर दऱ्यातून वाट काढीत ते श्रीशैलमला पोहोचले. येथील गुफेत त्यांनी 12 वर्ष तप योग साधना केली आणि त्यांना शिवाचे दर्शन झाले. कोंडया ते परमहंस हा त्यांचा प्रवास थक्क करणारा ठरला. श्रद्धा ठेवून आलेल्या समस्त भाविक वर्गाचा इथे जन्मोत्सव आपण इथे करतो. महाराज 18व्या शतकामध्ये या भूतलावर आले. 1834 ते 1939 असा 105 वर्षाचा जिवंत प्रवास योग त्यांनी आपल्या या संतनगरीमध्ये दिला. शतकीय काळ गेल्यानंतर सुद्धा अजूनही त्यांच्या अनुयायी वर्ग म्हणा किंवा त्यांच्यावर श्रद्धा ठेवणारे भाविक वर्ग इथे असंख्य संख्येने येतात. ज्या काळात महाराजांनी समाजाला दिशा देण्याचं कार्य केलं, जो काळ अंधश्रद्धेने बरबटलेला होता, समाजामध्ये स्पृश्याचा भाव चालला होता, अशा वेळेला समाजाला एकत्रित करून चमत्काराशिवाय नमस्कार नाही असं म्हणत विविध चमत्काररूपी दाखले देत समाज कसा प्रगतीपथावर जाईल यासाठी अखंड कार्य करून समाजाला जी दिशा दिली त्या दिशेवर आजही समाज चालतो आहे. त्याचीच प्रचिती म्हणून 100 वर्षाचा कालखंड लोटल्यानंतरही सुद्धा महाराजांवर श्रद्धा ठेवून असंख्य भाविक इथे येतात. अनेक कुटुंबाचे दाखले आपल्याला देता येतील की ज्यांनी महाराजांवर श्रद्धा ठेवली, महाराजांच्या विचारांवर श्रद्धा ठेवली, महाराजांनी केलेल्या कार्याची अनुभूती घेतली, असे आजही असंख्य कुटुंब या महाराष्ट्रात आहेत. निव्वळ महाराष्ट्रात नाही तर लगतचा तेलंगणा, लगतचा गुजरात या भागामध्ये सुद्धा आज पोहोचलेले आहे. इथपर्यंतच महाराजांची श्रद्धा थांबली नाही तर आज महाराजांचा भाविक वर्ग हा अमेरिकेत पोहोचला आहे, लंडनला पोहोचला आहे. तिथून महाराजांवर असलेली श्रद्धा आढळ असल्याचंच हे त्याचं रूप दिसते. श्री संत परमहंस कोंड्या महाराज यांच्या प्रतिमेला माझं विनम्र अभिवादन. मी श्री भवन गजानन पत्तीवार, माजी अध्यक्ष संत कोंड्या महाराज संस्थान ढाबा.
श्री संत परमहंस कोंढ्या महाराज हयात असताना त्यांचा आवडता कार्य म्हणजे अग्निकुंड. अग्निकुंड म्हणजे लाकडाला पेटवणे आणि लाकडाच्या निव्यात रूपांतर करणे आणि त्या जळत्या निखाऱ्यावर चालणे हा अग्निकुंडाचा कार्यक्रम असतो. ह्या अग्निकुंडाकरिता महाराज स्वतः जंगम होते आणि हे जंगम जातीचे जे लोक आहेत ते विधिवत पूजा करतात रात्रभर आणि नंतर विधिवत पूजा करून अग्नीला शांत करतात आणि त्यानंतर लोकांना त्या अग्नीवरून चालण्याकरता संधी देतात. आजपर्यंत माझ्या पाहण्यामध्ये कोणत्याही लोकांना, मुलांना, महिलांना, पुरुषांना त्या अग्नीचा त्रास झालेला नाही. अग्नीतून चालण्याचा एकच उद्देश माणसाचं मनाचं शुद्धीकरण झाल्याशिवाय माणूस शुद्ध होत नाही आणि माणूस काही मागू शकत नाही. त्यामुळे आपल्या मनाचं शुद्धीकरण होण्याकरता, आपलं आचरण चांगलं राहण्याकरता या दिव्य अग्नीतून चालणे हे एक महाराजांनी संधी उपलब्ध करून दिलेले आहे. आणि त्यामुळे आपण एक मनामध्ये एक भाव निर्माण होतो, श्रद्धेचा भाव निर्माण होतो आणि आपलं मन आपण हे चांगल्या कामाकडे वळवतो. या अग्निकुंडाचा असा एक उद्देश महाराजांचा असावा असं मला वाटतं. श्री संत परमहंस कोंढ्या महाराज यांच्या जीवनातील एका प्रसंगावर फार चर्चा होत असते. तो प्रसंग असा: बिबरा येथील गावकऱ्यांनी काही दिवस ठेवून घेतल्यानंतर स्वामी धाब्याला येण्याकरिता निघाले. वाटेत वर्धा नदी लागली. नदीकाठी असलेल्या सतमूर गावाला डोंगा असे. नदी पार करण्यासाठी त्यांचा उपयोग होईल त्यासाठी नावाड्यात पैसे द्यावे लागत. स्वामींना नदी पार करायची होती पण त्यांच्याजवळ पैसे नव्हते. नावाडी स्वामींना ओळखत नव्हता. स्वामींनी नावाड्याला डोंगात बसू काय असा प्रश्न केला पण व्यवहार इथे आडवा आला. पैसे असतील तर बस, नाहीतर बसू नको असं नावाडी म्हणाला. पैशाशिवाय फुकटात डोंगर बसता येणार नाही असे त्याने ठणकावून सांगले. डोंगा चालू केला पण आश्चर्य असे की डोंगा पहिल्या किनाऱ्यावर म्हणजे दुसऱ्या किनाऱ्यावर पोहोचण्यापूर्वीच त्याला स्वामी तेथे उभे दिसले. नावाड्याला आश्चर्य वाटले. व्यावहारिक वर्तणुकीमुळे पश्चातापाची वेळ त्याच्यावर ओढावली आणि तो कायमचा स्वामीचा भक्त बनला. कोंढैया महाराज श्रीशैलम में 12 वर्ष तपस्या किए. तपस्या करते आते आते एक धर्मा नाम का गाँव है, वहाँ पर एक गाँव और है नंदी मेड़ारम. वहाँ पर बहुत बड़ा नंदी है. वहाँ जाके स्नान किए, शिव की पूजा के पूरे गांव के लोग थे. तो नंदी की पूजा किया. नंदी की पूजा करने के बाद लोग जम गए तो लोग बोले कि तुम सही कर, ऋषि मुनि हैं, किसी घास खिला दो गोटे के नंदी को. तो पूरे गांव के लोग जम गए. जमने के बाद वो कड़वा लाए. लाने के बाद में वहाँ पर महाराज ने गोटे के नंदी को ऐसा मारा, मारे को उठ के खड़ा हो गए. खड़ा होने के बाद में पूरा जो कड़वा पूरा खा लिया. कड़वा पूरा खा के वहाँ पे जब तब गोबर डाला है और गांव के लोग वहाँ पे नंदी मेड़ारम में महाराज के 7 दिन का सप्ताह किए. ऋषि मुनि भगवान है करके कोंढैया महाराज और वहाँ से थे पूरा 7 दिन का सप्ताह किए. ही घटना आहे रामपूर जवळच्या मरकिडी या गावातील. या गावात श्री संत परमहंस कोंढा आले होते. गावातील मेकलवार नावाचे धनगर कुटुंब राहत असे. स्वामी अचानक त्यांच्या दारात उभे ठाकले. घरात गृहस्वामिनी एकटीच होती. स्वामींना असे अचानक बघताच तिची त्रेधा उडाली. चुलीवर मांस शिजत असताना द्वारात साक्षात स्वामी उभे पाहून ती घाबरली. आता काय करावे हे तिला सुचेना. अशात स्वामी म्हणाले, मला जेवण वाढ, मला भूक लागली आहे, मला ताट घेऊन ये. पण स्वामी तिने अर्धवट चाचरत म्हटले, ते काही नाही, तुझ्या घरी जे शिजलं असेल ते लवकर दे असे स्वामीने तिला मोठ्या आवाजात सांगितलं. त्या बाईच्या नाईलाज झाला. एवढे थोर संत दारात चालून आले आणि नेमके त्याच दिवशी आपल्या चुलीवर मांस शिजत आहे. यामुळे ती फारच कचरली होती. शेवटी ती म्हणाली, स्वामी थोडे थांबा, आता वेगळ्याने स्वयंपाक करून थोड्याच वेळात तुम्हाला मी जेवण वाढेल. पण स्वामी याला तयार नव्हते. ते म्हणाले, दुसरे नको,
तुझ्या चुलीवर जे शिजत आहे तेच मला दे. शेवटी त्या बाईच्या नाईलाज झाला. चुलीवरचे मडके आणून तिने स्वामी पुढे ठेवले. स्वामीने मडक्यावरचे झाकण काढून त्यात हात घातला व शिजलेले रताळे बाहेर काढले. वास्तविकता त्या मडक्यात मांस शिजत होते, पण स्वामीने त्यामध्ये हात टाकला आणि तिथून रत्नाळे काढले. हे सारं बघून ती बाई अवाक झाली आणि ती तेव्हापासून श्री संत प्रमोद कोंड्या महाराज यांची परम भक्त झाली. श्रीमती नंदा जनार्दन घोगरे, ग्रामपंचायत धाबा सरपंच, परमहंस संत कोंडय्या महाराज, यात्रेकरी भाविकांना माझ्या शुभेच्छा आणि माहितीपट मी सादर करणार आहोत. यांना शुभेच्छा. श्री संत परमहंस कोंडे महाराज यांच्या जीवन चरित्रावर एक डॉक्युमेंटरी तयार होत आहे. या डॉक्युमेंटरीचा एकच उद्देश आहे की सर्व भाविक भक्तापर्यंत, जसे तेलंगणा, आंध्र प्रदेश, विदर्भ, महाराष्ट्र या सर्व भक्तापर्यंत कोंडे महाराजांचे कार्य पोहोचले पाहिजे, हा त्यांचा उद्देश आहे. आणि या श्री संत परमहंस कोंडे महाराज जन्मजयंती निमित्त सर्व भाविक भक्तांना माझ्याकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा. जगी संत झाले ज्ञानी विवेकी, क्षमावंत योगी असामान्य तेकी, तयासारखा हा अवतार झाला, नमस्कार माझा श्री कोंडयाला. ज्यांच्या दरबारामध्ये दरवर्षी ज्यांचा जन्मजयंती महोत्सव या ठिकाणी साजरा होतो, असे कोंडया महाराज आज देहाने जरी आमच्यात उपस्थित नसले तरी अनुभूतीने, विचाराने, साक्षीत्वाने, चैतन्य रूपाने अर्थात आत्मिकदृष्ट्या ते अमर आहे. आणि त्यांचं अमर कार्य अमर ठेवणे, चालवणे, त्यांच्या चरणी श्रद्धा असणाऱ्या तुम्हा सर्व भावी भक्तांवर आहे. म्हणून हा दरवर्षी कोंडया महाराजांचा जन्मजयंती उत्सव हा मोठ्या उत्साहामध्ये सगळे मिळून या ठिकाणी पाडला जातो. आणि कोंडया महाराजांची ही संजीवन समाधी आहे. वंदनीय तुकडोजी महाराज लिहितात की ज्या संतो की होगी समाधी, धन्य वही स्थान है, निर्मल बने वातावरण, शांती को आव्हान आहे. हे शांतीचं एक अधिष्ठान आहे, आगर आहे. या ठिकाणी आल्यानंतर माणूस किती जरी दुःखी असला तरी या ठिकाणी समाधीचं दर्शन घेतल्यानंतर त्याला आनंद मिळल्याशिवाय राहत नाही, सुखाची प्राप्ती झाल्याशिवाय राहत नाही. असं हे कोंडया महाराजांचं संजीवन समाधीचं अधिष्ठान आहे. ओम नमः शिवाय, 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 ओम नमः शिवाय. श्री हिराचंद बंडूजी कंदीकुरवार, उपसरपंच, ग्रामपंचायत धाबा. श्री संत परमहंस कोंडया महाराज यांच्या यात्रेनिमित्त चरित्र्यावर लघु सिनेमा प्रकाशित होत आहे. यासाठी ज्यांनी अफाट मेहनत घेतली अशा त्यांना मनापासून आभार मानतो. व्यक्तिगत त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. आणि कोंडया महाराज जन्मजयंती महोत्सवी येणाऱ्या सर्व भाविक भक्तांना, मी यात्रेकरूंना मनापासून शुभेच्छा देतो. राजेश्वर सोनाकुलवार, कोंडे महाराज संस्थान विश्वस्त धाबा यात्रेत सर्व भाविक भक्तांचे स्वागत. आणि कोंडे महाराज यांच्या जीवन चरित्रावर छोटंसं डॉक्युमेंटरी एक तयार करतायत ते निलेश भाऊ झाडे यांचं मी मनापासून स्वागत करतो, त्यांना शुभेच्छा देतो. नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम
नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ही कथा आहे एका अशा संताची ज्यांनी आपल्या भक्तीने आणि साधनेने कोंडे येथे परमहंस सद्गुरू स्वामी कोंड्या महाराज असा थक्क करणारा प्रवास केला. धाबा या गावी जन्मलेला या बालकाचा प्रवास आध्यात्मिक उंची गाठणारा होता. मल्लया स्वामीच्या घरी जन्मलेल्या कोंड्यामध्ये बालपणापासूनच वेगळेपण होते. खेळण्या बाळगण्याच्या वयात ते शांत चित्ताने ध्यानस्थ बसत. घराण्यातील शिवभक्तीचा वारसा त्यांना लाभला होता. बालपणीच त्यांच्या चेहऱ्यावरचे तेज पाहून लोक थक्क व्हायचे. त्यांना सांसारिक गोष्टीपेक्षा देवाच्या भक्तीत अधिक रस होता. वयात आल्यावर कोंड्याचे मन संसारात रमणासे झाले. मी कोण आहे आणि जीवनाचे अंतिम सत्य काय आहे, शिवभेटीसाठी ते आतुर झाले होते. या शोधात त्यांनी गृहत्याग केला. त्यांनी घनदाट जंगलातून प्रवास करीत विभाजनापूर्वीच्या आंध्र प्रदेशातील श्री शैलम येथील गुहामध्ये कठोर तपस्या केली. असे म्हटले जाते की अन्नाशिवाय केवळ ईश्वराच्या ध्यानात ते मग्न राहत. अनेक वर्ष लोटली आणि येथेच त्यांना शिवाचे दर्शन झाले. त्यांच्या साधनेमुळे त्यांना अनेक सिद्धी प्राप्त झाल्या होत्या, पण त्यांनी कधीही त्याचा गर्व केला नाही. उलट त्या शक्तीचा वापर त्यांनी जनकल्याणासाठी केला. कोंड्या महाराज गावोगावी फिरून लोकांना नामस्मरण आणि नीतिमत्तेचे महत्त्व पटवून देऊ लागले. दिनदुबळ्यांची सेवा हाच त्यांनी आपला धर्म मानला. परमहंस म्हणजे अशी अवस्था जिथे व्यक्ती सुखदुःख, मानापान आणि मोहमाया यापासून पूर्णपणे मुक्त होते. कोंड्या महाराजांनी आपल्या इंद्रियावर विजय मिळवला होता. त्यांची दृष्टी समभावी झाली होती. यामुळेच लोक त्यांना केवळ कोंडया न म्हणता परमहंस स्वामी म्हणून ओळखू लागले. हा प्रवास सोपा नव्हता, कारण यात कडाक्याची थंडी, वारा, पाऊस याची कुठलीही पर्वा न करता केलेली साधना आणि स्वतःच्या अहंकाराचा पूर्ण त्याग होता. धाबा गावातील तो कोंडया आपल्या अथांग भक्तीमुळे, साधनेमुळे आज लाखो भक्तांचे श्रद्धास्थान बनला आहे. देहाने मानवी असूनही कर्माने दैवी होणे हाच त्यांच्या कोंडया ते परमहंस प्रवासाचा सारांश आहे. नमः शिवाय ओम 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 नमः शिवाय